भाजपा म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कंपनी आणि संजय गरुड हा तर छोटा मासा. खरा मास्टरमाइंड वेगळाच. जळगावातील करोडोंच्या बनावट शालार्थ ID घोटाळ्यावरून प्राचार्य भाऊसाहेब सोनवणेंचा थेट हल्लाबोल. या महाघोटाळ्याची SIT चौकशी करून दोषींवर तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनामार्फत करण्यात आली आहे. काय सांगणार, आज तुम्ही शालार्थ घोटाळ्या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगणार? खऱ्या अर्थाने काल जळगाव जिल्ह्यामधला जो बनावट शालांत ID घोटाळा जो काल संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर संजय गरुड या माणसाच्या नावाने उदयास आला, याच्या प्रकरणाची SITची सखोल चौकशी व्हावी. आणि मी तर आत्ताही पहिले माझ्या बोलण्यातून एका चॅनलला तीच बाईट दिली की संजय गरुड तो झाकी आहे, अभी बडी मछलियाँ बाकी आहे. जळगाव जिल्ह्यापासून या बनावट IDचा जो आज सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही कलेक्टर अप्पर जिल्हाधिकारी हरकर साहेबांना निवेदन दिलं, त्यांच्यापर्यंत वस्तुस्थिती मांडली की ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा संस्था आहेत, बरेचसे असे शालेय याच्यामध्ये घुसलेले ठेकेदार आहेत की यांच्या स्वतःच्या शाळा आहेत आणि प्रत्येक शिक्षक भरतीचे 20-20, 30-30 लाख असे यांचे फिक्स रेट ठरलेले आहेत. काही लोकांचे पैसे अडकलेले आहेत, काही लोक घाबरून समोर येतही नाही. पण आज सुरुवात झालेली आहे आणि BJPचा सर्वात मोठा मासा जो 2024च्या निवडणुकीला ज्यांनी मंत्रालयात जाऊन पक्षप्रवेश केलेला होता, तो मासा आज गळाला लागलेला आहे. SIT चौकशीतून सगळं समोर यावं आणि दूध का दूध पाणी का पाणी या पूर्ण महाराष्ट्राला संबंध जळगाव जिल्ह्याला कळावं असं आम्ही आज अप्पर जिल्हाधिकारी हरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आपण काय सांगणार, जळगाव जिल्ह्यातही आपल्या जळगाव शहरातही असे काही घोटाळे निघू शकतात का? जळगावमध्ये मी आत्ताच बोललो की संजय गरुड तो झाकी आहे, बडी मछलियाँ बाकी आहे. बरेचसे मोठे मोठे घोटाळे आहेत, पण सगळे दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, कोणी बोलायला तयार नाही आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. जिथं सत्य आहे तिथं आम्ही आवाज उठवतो आणि उठवणारच. आपण काय सांगणार, या सगळ्या घोटाळ्या प्रकरणी कोणीतरी आहे का यांना पाठीशी घालणार? मी तेच बोललो की संजय गरुड तो झाकी आहे, बडी मछलियाँ बाकी आहे. यांचा प्रत्येकाचे आका आहेत, यांचे गॉडफादर आहेत, ते लवकरच उदयास येतील. फक्त त्याची सखोल चौकशी होणं गरजेचे आहे आणि सखोल चौकशी का व्हायला पाहिजे याच्यासाठीच आम्ही SIT चौकशीची मागणी करतोय. दादा, आज शालार्थ घोटाळ्या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे, यावर आपले काय मत आहे? कशा प्रकारे हा घोटाळा उघडकीस आला आणि अजून जळगाव जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात हा घोटाळा असू शकतो? आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही आज निवेदन पाठवलेलं आहे की जळगाव जिल्ह्याशी संबंध महाराष्ट्रामध्ये जो शालार्थ बोगस ID घोटाळा हा उदयास आलेला आहे, जवळपास याच्यामध्ये 200 कोटीच्या आसपास शासनाचा महसूल बुडालेला आहे. हा महसूल बुडण्यामागील कारण म्हणजे काय, जे संस्था चालक आहे, जे काही मगरूर संस्था चालक बोगस शालार्थ ID तयार करून बोगस शिक्षक भरती तयार करतात आणि शिक्षक भरती करत असताना जे तरुण असतात, ज्यांना नोकरीची आशा असते, त्यांच्याकडनं 30-30, 40-40 लाख उकळण्याचं काम हे करतात. आणि त्यातला पहिला मासा गळाला लागला, त्याचं नाव म्हणजे संजय गरुड. आता हा संजय गरुड कोण? 2024 साली मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीमध्ये यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो पक्ष प्रवेश करत असताना फडणवीस साहेब असे म्हणाले होते की गिरीश महाजन, संजय गरुड आणि मी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हम साथ साथ है. मग मला फडणवीस साहेबांना सांगायचं आहे की हा जो शालार्थ ID घोटाळा आपल्या भाजपाच्या नेत्याने म्हणजे संजय गरुडने केलेला आहे, तर मग तुम्ही आता तिघं साथ आहेत का, याचं उत्तर आपण द्यावं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी ही कंपनी आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. जे स्वतःला संकटमोचक म्हणून घेतात की मी जळगाव जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा संकटमोचक आहे, आता तुमच्याच पक्षावर हे संकट आलेलं आहे. हे संकट जर तुम्हाला दूर करायचं असेल तर असे किती बोगस संस्था चालक तुम्ही हाताशी धरून ठेवलेले आहेत, त्यांचं नाव आपण जाहीर करावं, नाहीतर त्यांचे नावं आम्ही जाहीर करू. आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्याकडे काही शिक्षकांनी त्यांचं नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलेलं आहे की असे बरेच संस्था चालक आहेत की आमच्याकडनं पैसे घेऊन
बोगस शालार्थ आय डी तयार करून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब यांनी जर कडक कारवाई यांच्यावर नाही केली तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपामध्ये जन आंदोलन उभारू असं मी आपणास सांगू इच्छितो. दादा, जामनेर जिल्ह्यामध्ये तालुक्यात हा घोटाळा झालेला आहे, शालार्थ घोटाळा. तर आपल्या जळगाव जिल्ह्याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला? हा जो बोगस शालार्थ आय डी घोटाळा आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये जर सुरुवात कुठून झाली असेल तर जामनेर तालुक्यातून झाली. जामनेर तालुक्याचे आपल्याला माहितीच आहे प्रतिनिधित्व कोण करते, गिरीश भाऊ महाजन. लवकरच जळगाव जिल्ह्यातील काही 4-5 तालुके असे आहेत की तिथे संस्था चालकांनी बोगस शालार्थ आय डी तयार केलेला आहे. आणि तो बोगस शालार्थ आय डी तयार करण्यासाठी जिल्हा परिषदमधील जे शिक्षणाधिकारी आहेत, प्राथमिकचे असतील किंवा माध्यमिकचे असतील, ह्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते हे बोगस रॅकेट चालवण्याचा यांनी गोरखधंदा चालवलेला आहे. आणि याचं नुकसान फक्त असं होतं आहे की जे जिल्हा परिषदच्या ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत त्या शाळांचे विद्यार्थी कमी होऊन प्रायव्हेट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट संस्थेच्या शाळेमध्ये ते पटसंख्या कशी वाढवता येईल व बोगस शिक्षक कशी भरती करता येईल याच्यासाठी हे सर्व पाठपुरावा करत आहेत. म्हणून आम्हाला काही पुरावे शिक्षकांनी आम्हाला दिलेले आहेत, जे संस्था चालकांचे ते पुरावे आम्ही लवकरच वरच्या स्तरावर आम्ही शासन स्तरावर पोहोचू. जर त्यांनी कारवाई नाही केली तर वेळ पडली तर आम्ही कोर्टामध्ये त्यांना खेचण्याशिवाय मी राहणार नाही.